या सरकारच्या या 8 लाख महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। अरे ज्यांना निराधारांना जर 1,500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1,000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून। हे फार दुर्दैव आहे। म्हणजे मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतलेत, मतं घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो। एसटी कर्मचाऱ्यांचा जो उर्वरित पगार होता तो आज होण्याची शक्यता, तसा जीआर सरकारने काढलेला आहे। तुम्हाला वाटतं सरकार आपल्या शब्दावर राहील आणि कर्मचाऱ्यांना जीआर काढायला काय, खाता जीआर काढतं, डिपार्टमेंट जीआर काढतं। सरकार म्हणजे ज्या विभागाचे मंत्री सचिव ते म्हणून जीआर काढतात, त्यांच्याकडे पैशाची तरतूद असेल म्हणून तो जीआर काढला असेल असं मी मानतो। कारण वित्त विभागाने त्यांना पैसे दिल्याशिवाय एसटी महामंडळाकडे काही पैसे नाहीत आणि म्हणून फायनान्सने त्यांना मंजुरी दिली असं समजून जीआर काढला असेल तर पैसे मिळतील। ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत। 8 लाख लाडक्या बहिणींना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळत असल्याचं छाननीमध्ये समोर आलं। नमो शेतकरी महासन्मान योजनेमधून 1,000 रुपये मिळत असल्यानं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये कपात केली जाणार आहे। छाननीमध्ये अर्ज आढळलेल्या 8 लाख महिलांना या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेमधून फक्त 500 रुपयेच मिळतील। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा खर्च 46,000 कोटींवरून 36,000 कोटी करण्यात आला। तर त्या लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत। ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। त्याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली। योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? यांना काय वाटतं की 1,500 मध्ये घर चालतं? या सरकारच्या या 8 लाख महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींचा धक्का आहे, कारण लाडक्या बहिणी योजनेचे आता 1500 ऐवजी आता तुम्हाला 500 रुपयेच मिळणार आहे। तर यावरती बऱ्याच जणांनी टीका केली आहे। संजय राऊतांनी सुद्धा म्हटलं आहे की लाडक्या बहिणींची मताची किंमत 0 आता झाली आहे किंवा 0 होईल। तर 1500 रुपयावरून डायरेक्ट 500 रुपये आल्यामुळे लाडक्या बहिणी आता नाराज आहे। जवळजवळ 8 लाख लाडक्या बहिणींच्या लाभात कपात करण्यात आली आहे। तर 8 लाख लाडक्या बहिणींना आता महिन्याला 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार आहे। व या संदर्भात अशी सुद्धा माहिती आहे की आता 1500 रुपये घर भागतं का? 500 रुपये तुम्ही आता देत आहेत, म्हणजे 500 रुपयात घर भागणार का? 1500 रुपये तुम्ही देत होता तर त्यात सुद्धा भागत नव्हता, आता 500 रुपयांमध्ये काय घर भागणार आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणी अतिशय आनंदात होत्या। याबाबत अशी सुद्धा माहिती होती की 2100 रुपये मिळणार, पण लाडक्या बहिणींना त्याबाबत कोणती सुद्धा अपडेट नाही किंवा त्याबाबत कोणतीही पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या नाहीत। तर लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये नाही, 1500 रुपये नाही, तर डायरेक्ट 500 रुपयेच मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजना असो, PM किसान योजनेच्या लाभार्थी आहे त्यांना आता 500 रुपये लाडक्या बहिणी संदर्भात मिळणार आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। 8 लाख लाडक्या बहिणींच्या लाभात कपात करण्यात आली आहे। 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार आहे। 2100 रुपयांबद्दल अजून निर्णय झाला नाही। लाडक्या बहिणी आता एप्रिल महिन्या हप्त्याचा वाट पाहत आहेत, म्हणजे 10वा हप्ता जो अक्षय तृतीयाला मिळतील का असे सुद्धा माहिती समोर आली आहे। की आता प्रश्न आहे की लाडक्या बहिणींना की पुढील हप्ता म्हणजे 10वा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयापर्यंत जर पैसे मिळाले तर लाडक्या बहिणींचा सण आता साजरे होतील किंवा दिवस चांगला जाईल अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।